ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन हा प्रियाला चांगली जन्माची अद्दल घडवणार, तर दुसऱ्या बाजूला आता साक्षीच्या काळ्या कृत्यांपासून सायली कशा पद्धतीने आता अस्मिताचं रक्षण करणार. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की अर्जुनने सायलीसाठी छान चॉकलेट डे निमित्ताने चॉकलेट बनवायला घरच्या घरी घेतलेले असतात आणि आता अर्जुन छानपैकी सायलीसाठी चॉकलेट करत असतो. आणि आता चॉकलेट करताना तो मनात म्हणत असतो की जेव्हा माझ्या बायकोला हे सगळे चॉकलेट मिळतील तेव्हा माझी बायको खरंच केवढी खुश होऊन जाईल, माझ्या बायकोला केवढं छान वाटेल. त्याबरोबर आता प्रिया इकडे ते सगळे अर्जुनचे कष्ट बघत असते आणि प्रिया म्हणत असते, अर्जुन अर्जुन अरे तू कितीही कष्टांनी आणि काहीही कर, पण काहीही झालं ना तरी मी हे चॉकलेट सायलीला मिळूच देणार नाही आहे. नाही जर हे चॉकलेट मी गायब केले तर माझंसुद्धा नाव प्रिया नाही. व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करताय काय? नाही जर तुमच्या व्हॅलेंटाईन डेची वाट लावली ना तर माझंसुद्धा नाव तन्वी नाही. बघत राहशील. ओ सॉरी, माझंसुद्धा नाव प्रिया नाही, प्रिया मधुकर. असा आता प्रिया ही अगदी नीचपणे बोलत असते. त्यानंतर मग आता इकडे अस्मिता ही कल्पनाला म्हणते, मॉम तुझ्या लक्षात आहे ना, अगं आज माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, ते आपल्याला आज डॉक्टरकडे जायचं आहे. त्यावर कल्पना तिला म्हणते, हो गं अस्मिता, मी असं कसं बरं विसरेन, माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे आज तुझी अपॉइंटमेंट असल्याचं. आपण एक काम करूया, आपण अर्जुनच्या हातचे पोहे खाऊया आणि निघूया. अर्जुन, मिळतील का आज आम्हाला पोहे? नाहीतर नको. मी काय म्हणते, आपण एक काम करू, आपण डायरेक्ट हॉस्पिटललाच जाऊया. अर्जुनच्या हातचे पोहे खाईपर्यंत आपल्याला संध्याकाळ होईल. त्याबरोबर आता लगेचच इकडे हसायला लागते विमल, त्याचबरोबर अस्मितासुद्धा. तशी कल्पना म्हणते, बरं चल आता अस्मिता हसत बसू नकोस, नाहीतर उगाच उशीर होईल. त्यावेळी अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड मॉम, व्हेरी गुड. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेरच काहीतरी ब्रेकफास्ट करून घ्या आणि तोपर्यंत तुम्ही यायच्या आधी मी घरी मस्तपैकी गरमागरम जेवण रेडी करतो. काय चालेल ना? त्याबरोबर कल्पना म्हणते, आता ते कळेल गरमागरम जेवण रेडी होईल की नाही ते तुझ्या स्पीडवरून दिसेल काय. आणि मग आता कल्पना आणि अस्मिता दोघीजणी घरातनं बाहेर पडतात. त्याबरोबर इकडे आता अर्जुन याने काम करायला सुरुवात केलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे साक्षीला तर काहीही झालं तरी सचिनला कोणाबरोबरच शेअर करायचं नाही आहे. त्यामुळे आता साक्षीने ठरवलं आहे की मी अस्मिताला जिवंतच ठेवणार नाही. जर अस्मिता जिवंत राहिलीच नाही तर ती माझ्या आणि सचिनच्या मध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मग आता अस्मिताला मारण्यासाठी साक्षीने तिच्या माणसांना कामाला लावलेलं आहे आणि तिने आता तिच्या माणसांना फोन करून सांगितलं आहे की जिथे कुठे तुम्हाला ही बाई दिसेल ना तिथे हिचा काटा काढायचा, मागचा पुढचा कुठलाही विचार नाही करायचा आणि हिला थेट ढगात पाठवून द्यायची. काय होईल काय नाही कसलाच विचार करू नका. हिला ढगात पाठवून झाली की त्यानंतरच मग मला फोन करायचा आणि पुढे काय करायचं ते मग मी तुम्हाला सांगेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हिचा गेम कुणी केला आहे हे कोणालाच कळता कामा नये आणि हिला संपवून झाल्याच्या नंतर थेट मुंबई सोडायची, पनवेल सोडायचं आणि अशा कुठल्या तरी निर्मनुष्य जागी जाऊन राहायचं जिथे तुम्हाला कोणीही ओळखणार नाही किंवा तुम्ही कोणाला सापडणार नाही. मग आता इकडे ती गुंड लगेचच म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच होईल. ही पोरगी काय आता फार दिवस पाहणार नाही. आता तुम्ही सांगितलं आहेत ना आम्हाला काम, म्हणजे काम तर पूर्ण होणारच. महिपत शेटनंतर शेवटी आम्हाला तुमचंच तर सगळं ऐकायचं आहे. मग आता प्रिया म्हणते, बरं चला आता खूप हुशारक्या मारू नका, सांगितलेलं काम व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण करा, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता ते गुंड म्हणतात की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. तर आता इकडे अस्मिता आणि कल्पना बघता बघता हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर मग अस्मिताची डॉक्टर तिला विचारते, काय अस्मिता, काय प्रोग्रेस आहे, कसं वाटतंय तुला? अस्मिता म्हणते की डॉक्टर, सध्या मी खूप छान मूडमध्ये आहे, फ्रेश आहे, छान वाटतंय मला. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, व्हेरी गुड, अशी छान आनंदी राहिलीस ना तर तुझं बाळसुद्धा असंच तुझ्यासारखं छान आणि आनंदी होईल, कारण बाळाची आणि तुझी दोघांचीही प्रोग्रेस अगदी छान आहे. हे बघ, हे तुझे रिपोर्ट्स. त्याबरोबर आता हे ऐकून कल्पनालासुद्धा खूप छान वाटतं. कल्पना म्हणते, बघितलंस ना,
पूर्णाजींनी तुला सांगितलं होतं तुझ्या मनात येतील त्या चांगल्या गोष्टी लिही, बघ त्याचा फायदा आहे हा. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, हो गं मॉम, तू अगदी खरं बोललीस. त्यानंतर मग डॉक्टर ही अस्मिताला काही गोळ्या वगैरे लिहून देते आणि म्हणते की ह्या गोळ्या वेळेवरती घेत जा. अस्मिता होकारार्थी मान डोलावते आणि त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते, डॉक्टर येऊ का आम्ही? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो हो नक्की, आणि पुढच्या वेळी चेकअपला वेळेवर ये. त्यावर अस्मिता म्हणते, हो डॉक्टर. आणि मग लगेचच आता कल्पना आणि अस्मिता ह्या दोघीजणी पुन्हा गाडीत बसतात आणि निघतात. आता अस्मिता मध्ये रस्त्यात ओरडते, थांबवा थांबवा, गाडी थांबवा. त्याबरोबर ड्रायव्हर लगेच गाडी थांबवतो. तर कल्पना म्हणते, काय झालं अस्मिता, काही होतंय का तुला, अशी जोरात का ओरडलीस? अस्मिता म्हणते, मॉम अगं पाणीपुरी. त्याबरोबर कल्पना म्हणते, अस्मिता काय गं तू पण वेडी आहेस का तू, अशी पाणीपुरी बघून कोणी इतक्या जोरात ओरडतं का? त्यावर अस्मिता म्हणते, सॉरी मॉम, अगं पण मला ना माझा मोह आवरताच आला नाही पाणीपुरीला बघून. मॉम मला ना पाणीपुरी खाण्याची खूप इच्छा झाली आहे. मी काय म्हणते, तू एक काम कर ना, तू गाडी आणि ड्रायव्हर घेऊन घरी जा, मी मस्त पाणीपुरी खाते आणि घरी येते. कल्पना तिला म्हणते, अगं अस्मिता पण. त्यावर अस्मिता म्हणते, मॉम मॉम प्लीज प्लीज खायची आहे गं मला पाणीपुरी. खूप दिवस झाले मी असं बाहेरचं काही चटपटीत खाल्लेलं नाही आहे आणि आता एवढ्या दिवसांनी मार्केटमध्ये आलेच आहे आणायचे, तर मस्त जरा पाणीपुरी खाते ना. त्यावर मग कल्पना तिला म्हणत असते, बरं मग तुला पाणीपुरीच खायची आहे ना, तर एक काम करूया, आपण घरी जाऊया आणि सायलीला मी छान तुझ्यासाठी घरी पाणीपुरी बनवायला लावेन, तू चल बरं घरी. अस्मिता म्हणते, अगं मॉम पण सध्या सायली अर्जुन आहे ना. मग त्याबरोबर मग लगेचच कल्पना म्हणते, हो बाई, नाही नाही नको, अर्जुनच्या हातची पाणीपुरी खाणं म्हणजे धोकादायकच होईल. त्यापेक्षा तू एक काम कर, तू खा इथेच पाणीपुरी, मी थांबू का तुझ्याबरोबर? त्यावर ती म्हणते, नाही मॉम तू जा घरी, मी पाणीपुरी खाऊन येईन. त्याबरोबर कल्पना, जास्त खाऊ नकोस, त्रास होईल एवढं बोलते आणि मग ती तिकडनं निघून घरी येते. तर आता दुसऱ्या बाजूला इथे प्रिया अलगद बघते, स्वयंपाकघरात अर्जुन नाही आहे. आता अर्जुन हा कुठे आहे याचा प्रिया पहिला शोध घेते. तर तिच्या लक्षात येतं की अर्जुन हा मागे कपड्यांची मशीन लावायला गेला आहे. मग आता प्रिया अलगद स्वयंपाकघरात येते आणि स्वयंपाकघरात अर्जुनने जे चॉकलेट ठेवलेले असतात फ्रीजमध्ये फ्रीज करण्यासाठी, ते चॉकलेट आता ती काढते आणि म्हणते की आता बघते अर्जुन सायलीला कसे चॉकलेट देत होते, आणि ते चॉकलेट प्रिया स्वतः खाऊन घेते. तर आता इकडे अस्मिता आता पाणीपुरीवाल्याकडे येते आणि ती आता त्या पाणीपुरीवाल्याला सांगते, भैया मस्त तिखट तिखट पाणीपुरी बनाना, एकदम मतलब मुंह में पानी आ जाना चाहिए. त्यावर लगेचच तो पाणीपुरीवाला म्हणतो, लगेच लगेच बनवतो. आणि मग आता तो पाणीपुरीवाला अस्मितासाठी छान मस्त तिखट तिखट पाणीपुरी बनवतो. आता पाणीपुरी खाऊन अस्मिताचं मन अगदी तृप्त होतं. अस्मिता म्हणते, वा वा वा, ये टेस्ट कितने दिन मिस किया है मैंने. आणि मग आता ती आणखीन त्या पाणीपुरीवाल्याला सांगते, भैया और थोडा मस्त खट्टा पाणी बी ॲड करू. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, ठीक आहे. आणि मग तो आता छान आंबट पाणीसुद्धा त्यामध्ये घालतो आणि आता मस्त तिखट आंबट पाणीपुरी अस्मिता खात असते. अस्मिताला छान वाटत असतं. तर आता त्याच वेळी इकडे सायली ही कामावरून घरी जायला निघालेली असते. आता सायली ही कामावरून घरी जायला निघालेली असते, त्याच वाटेवरती आता अस्मितासुद्धा असते. सायलीला ही गोष्ट माहीत नसते की वाटेत अस्मिता तिला सापडणारे वगैरे काही. सायली ही तिच्या कामाच्या विचारांमध्ये असते. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षीने ज्या गुंडांना काम करायला सांगितलं आहे त्या गुंडांना कळतं की अस्मिता एकटीच आहे. ते गुंड आता अस्मिताभोवती गोल गोल फिरायला लागतात. अस्मिता घाबरलेली असते. अस्मिताने गुंडांना पाहिलेलं असतं. आता अस्मिताला काय करू काहीच कळत नसतं, कारण तिच्याबरोबर तिला वाचवायला तर आता कोणीच नसतं आणि तिला पळता येणं शक्य नसतं. इतक्यात आता त्या रस्त्याने चाललेली सायली ही अस्मिताला तिथे बघते. अस्मिताला एवढं घाबरलेलं बघून सायलीला टेन्शन येतं की अस्मिताताई एवढ्या का घाबरल्यात. सायली लगेचच गाडीतनं खाली उतरते आणि आता ते अस्मिताच्या जवळ धावत, अस्मिताताई असं ओरडत येते. आता सायलीला तिकडे बघून ते गुंड पळून जातात. तर सायलीला बघून अस्मिता ही जरा बरी, म्हणजे तिला जरा शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही अशा एकट्याच का फिरताय, काय झालं आहे? त्यावर अस्मिता ही सायलीला सांगते, अगं सायली काही नाही, मला पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी मॉमला म्हटलं की तू पुढे जा, मी पाणीपुरी खाऊन येते. आणि अगं अचानक ही कोण गुंड माणसं होती मला काय माहिती, ही आली आणि यांनी मला डायरेक्ट गोल गोल घेऱ्या घालायला सुरुवात केली गं. तुला काय सांगू, मला केवढी भीती वाटत होती. बरं झालं तू वेळेवर आलीस, नाहीतर आता. त्यावर सायली म्हणते, अस्मिताताई उगाच काहीही वाईट बोलू नका, काहीही चुकीचं झालेलं नाही आहे ना, मग जाऊ द्या, सोडून द्या. बरं आता तुम्ही माझ्याबरोबर घरी चला. त्यावर अस्मिता म्हणते, हो पण सायली एक गोष्ट करशील का माझ्यासाठी.
सायली म्हणते काय? अस्मिता तिला सांगते हे बघ आता इथे जे काही घडलं ना ते घरी प्लीज कोणाला बोलू नकोस ना, नाहीतर बघ अर्जुनने एवढा छान तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन वीक वगैरे प्लॅन केला आहे, माझ्यामुळे त्याचा मूड जाईल गं, प्लीज प्लीज सायली घरी बोलू नकोस. त्याबरोबर सायली म्हणते बरं ठीक आहे नाही सांगणार, पण एक कंडिशन, तुम्ही पुन्हा न सांगता किंवा एकट्या अशा घराबाहेर कुठेच नाही फिरणार. त्यावर अस्मिता म्हणते बरं बाई मी तुला प्रॉमिस करते आजच्यानंतर पुन्हा कधीही मी एकटीने घराबाहेर पडणार नाही किंवा एकटी घराबाहेर थांबणारसुद्धा नाही. मग तर झालं. त्यावर सायली म्हणते हो. मग आता अस्मिता आणि सायली ह्या दोघीजणी घरी यायला निघतात. आता अस्मिता ही सायलीला विचारते काय गं नवऱ्यासाठी काही घेतलंस की नाही, आज चॉकलेट डे आहे, लक्षात आहे की विसरलीस कामाच्या गडबडीत. त्यावर सायली म्हणते नाही नाही आहे ना लक्षात, आणि मी यांच्यासाठी चॉकलेटसुद्धा घेतले. त्यावर आता अस्मिता तिला म्हणते तू आणि चॉकलेट विकत घेतलंस. त्यावर सायली म्हणते हो अस्मिताताई, आता मी जर सायली सुभेदार असते तर मी घरीच चॉकलेट बनवलं असतं, पण आता काय करणार, मी अर्जुन सुभेदार आहे ना, त्यामुळे मला चॉकलेट विकतच घ्यावं लागलं. त्यानंतर मग सायली घरी येते आणि आता ती अर्जुनला चॉकलेट देते आणि चॉकलेट डेच्या शुभेच्छाही देते. आता लगेचच कल्पना तिला म्हणते सायली अर्जुनने सुद्धा तुझ्यासाठी चॉकलेट घेतलेत, पण आता ते तू सांगायचं की अर्जुनने तुझ्यासाठी चॉकलेट आणले असतील की चॉकलेट बनवले असतील, तुला काय वाटतंय. त्यावर सायली म्हणते ह्यांनी माझ्यासाठी चॉकलेट विकत आणले असतील. त्यावर कल्पना म्हणते काय. त्यावर सायली म्हणते हो, कारण काय नाही हे माझ्यासाठी चॉकलेट बनवायला आधी यांना चॉकलेट बनवता यायला तर हवं ना. पण एक खरं बोलू का, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी चॉकलेट विकत जरी आणलेले असतील ना तरीसुद्धा ते माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहेत, कारण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एफर्ट्स घेतलेत ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. काय हो बरोबर ना. त्यावर हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुन म्हणतो हो बरोबर, पण बायको काय आहे ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार इतक्या सहजासहजी कुठल्याच गोष्टीत हार मानत नाही. त्यावर सायली म्हणते म्हणजे. त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे हेच की मी तुझ्यासाठी चॉकलेट बनवलं आहे. त्यावर हे ऐकून सायली म्हणते काय, खरंच तुम्ही माझ्यासाठी चॉकलेट बनवलं आहे. अर्जुन म्हणतो हो. एकच सेकंद, आणि मग तो ते चॉकलेट आणायला आता किचनमध्ये येतो. आता किचनमध्ये अर्जुन चॉकलेटं शोधत असतो, पण त्यालाच काही आता फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये कुठेही चॉकलेट सापडत नाही. अर्जुन कल्पनाला म्हणतो मॉम अगं मी तर चॉकलेट इथेच ठेवले होते, मग चॉकलेट गेले कुठे. मॉम तू मस्करी करतेस का. अस्मिताई तू ठेवलेस का चॉकलेट. हे बघा मस्ती करू नका, चॉकलेट द्या, मला सायलीला द्यायचं आहे, नाही तर तिला खोटं वाटेल. त्यावर कल्पना म्हणते अरे अर्जुन नाही, आम्ही कशाला तुझ्या चॉकलेट्सना हात लावू, आम्ही खरंच काही केलेलं नाही आहे, आणि आम्ही तर दोघीही आत्ताच आलो आहे ना हॉस्पिटलमधनं, मग चॉकलेट आम्ही लपवून ठेवण्याचा प्रश्न येतो कुठून, आम्हाला खरंच नाही माहीत. खरंच मी का खोटं बोलेन अर्जुन. त्याबरोबर मग सायली म्हणते अहो नाही म्हणजे नक्की खरोखर तुम्ही माझ्यासाठी चॉकलेट बनवलेत की उगाच आपलं आता आईंवर आणि अस्मिताताईंवर नाव टाकताय. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते नाही गं सायली, असं का करेल तो, आणि खरंच त्याने बनवले होते तुझ्यासाठी चॉकलेट, आणि अगं नुपूर आहे ना आपली, नुपूरची मदत घेऊन त्याने चॉकलेट बनवले होते. आता तरी तुला पटलं ना अर्जुनने चॉकलेट बनवले होते म्हणून. त्यावर सायली म्हणते हो आई तुम्ही खोटं बोलणार नाही हे मला माहिती आहे. त्याबरोबर अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळंसुद्धा नक्की प्रियानेच केलेलं असणार, ह्या सगळ्यामध्ये प्रियाचा हात असणार. मग अर्जुन म्हणतो हे सगळं ना तन्वीने केलेलं असणार, मला माहिती आहे ना, कारण हे असं काहीतरी उलटं आणि विचित्र डोकं तिचंच चालू शकतं. मी ना सोडणार नाही आहे तिला, आत्ता जातो आणि तिला जाब विचारतो. त्यावर मग सायली म्हणते तुम्ही रूममध्ये चला, चला तुम्ही रूममध्ये या. आणि मग सायली अर्जुनला वरती रूममध्ये घेऊन येते आणि रूममध्ये आणून ते अर्जुनला समजून सांगते की हे बघा आपल्याला उगाचच्या उगाच प्रियाच्या नादी लागायचं नाही आहे. आत्ता कुठेतरी जाऊन अश्विन भाऊजीसुद्धा आपल्याबरोबर चांगले मिळून मिसळून राहायला लागलेत. आता जर पुन्हा तुम्ही त्यांच्या बायकोच्या नादी लागलात तर अश्विन भाऊजींना वाईट वाटेल. आणि मी तुम्हाला काय सांगितलं आहे, व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, प्रेमाचा आठवडा सुरू आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच वादावाद भांडण क्लेश असं काहीही घरात होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे. मग प्रिया मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी, आपण वाद घालण्यासाठी, घरामध्ये भांडणं होण्यासाठी हे सगळं करते. पण मग जर आपल्याला हे सगळं माहिती आहे तर आपण हे सगळं थांबवायला हवं की नाही, हां, की आपण सुद्धा उलट तिच्यात सामील होऊन आणखीन घरातली भांडणं वाढवायला हवी. अर्जुन म्हणतो सायली हे बघ काय करायचं मी ते तू मला सांगू नकोस. जशी तुझ्यामध्ये सायली 2.0 येते ना, तशीच आता माझ्यामध्ये सुद्धा सायली 2.0 येणार आहे. आता तू बघशील मी काय करतो ते तन्वीचं. सायली म्हणते हे बघा तुम्ही काही, अर्जुन म्हणतो हे बघ तू मला सांगू नकोस मी काय करायचं ते, मी काय करायचं ना ते मी बरोबर बघून घेईन.
तू सोडून देतो सर्व विषय. आणि मग आता अर्जुन हा सायलीला गप्प बसायला लावतो. सायली गप्प बसते. आता दुसऱ्या दिवशी टेडी डे असतो. आता टेडी डेच्या दिवशी अर्जुनने ठरवलेलं असतं की आता मी तन्वीला चांगलाच धडा शिकवणार. आणि मग आता अर्जुन काय करतो, अर्जुन मुद्दामून टेडी डेच्या दिवशी एक छोटासा टेडी मागवतो आणि म्हणत असतो की हा मी माझ्या बायकोला गिफ्ट करणार आहे टेडी. आणि मग तो टेडी मुद्दामून हॉलमध्ये तिथेच ठेवून देतो. आता प्रिया तिकडे येते आणि प्रियाने अर्जुनचं बोलणं ऐकलेलं असतं की हा टेडी मी माझ्या बायकोला गिफ्ट करणार आहे. मग काय, मग आता प्रिया म्हणते अर्जुन अर्जुन अर्जुन, अरे तू कितीही काहीही ठरवलंस तरी मी थोडी ना तसंच सगळं घडू देणार आहे. आणि मग आता प्रिया तो टेडी चोरते आणि तिच्या रूममध्ये घेऊन येते. आणि मग रूममध्ये येऊन ती म्हणत असते मी हा टेडीच फाडून टाकते म्हणजे सर्व प्रश्नच मिटेल. आणि मग प्रिया तो टेडी फाडते. आता त्यावेळी प्रियाचे हात काळे होतात. आता प्रियाचे हात काळे झाल्यावर प्रिया म्हणते इव शी काय हे सगळं. आता खरं तर अर्जुनने काय केलेलं असतं, अर्जुनने त्या टेडीमधला फाडून त्यामधला सगळा कापूस काढून घेतलेला असतो आणि त्यामध्ये त्याने चारकोल पावडर म्हणजेच कोळशाची पावडर टाकून ठेवलेली असते, जेणेकरून प्रिया या बाहुल्याबरोबर काहीही वाईट कृत्य करायला गेली की प्रियाचे हात आपोआप स्वतःहूनच काळे होतील. आणि आता अर्जुनचा प्लॅन हा अगदीच सक्सेसफुल झालेला असतो आणि प्रियाचे हात काळे झालेले असतात. त्यावेळी अर्जुन प्रियाच्या खोलीत येतो आणि प्रियाला म्हणतो बघितलंस, दुसऱ्याचं वाईट करायला गेलं ना की स्वतःचे हात हे असेच काळे होतात. त्यामुळे पुन्हा हे असं वागायला जाऊ नकोस आणि माझ्या नादीही लागू नकोस. त्याबरोबर त्या ठिकाणी आता अश्विन येतो. अश्विन आता खोलीत ती अशी काळी काळी पावडर पडलेली बघतो आणि प्रियाकडे जवळ येतो. त्याबरोबर प्रिया म्हणते बरं झालं अश्विन, बरं झालं तू आलास ते. बघ अर्जुन माझ्याबरोबर कसा वागतोय ते बघ, अर्जुनने माझे हात काळे केले हे बघ. आणि मग ते अश्विनला ते हात दाखवते. त्यावेळी आता अश्विन प्रियाचे हात बघतो तर प्रिया म्हणत असते हे सगळे घरातले माझ्याशी असंच वाईट वागतात, मला त्रास देतात आणि मग मी वाईट वागल्यावर सगळे तुला सांगतात आणि तू सुद्धा तुझ्या घरच्यांचीच बाजू घेतोस. आता अश्विन फक्त अर्जुनकडे बघतो तर अर्जुन म्हणत असतो अश्विन तुझ्या मनात प्रश्न पडलाय की मी हे सगळं का केलं, पण मी तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं देण्याच्या आधी तू फक्त एकदा तुझ्या बायकोला विचार ना की मी तिचे हात काळे कसे केले, तिने काय केलं होतं, विचार. त्याबरोबर अश्विन प्रियाकडे बघतो आणि काय केलंस तू असं विचारतो. प्रिया आता निरुत्तर असते, ती काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणतो काही बोलणार नाही तुझी बायको, कारण मुळात तिला सांगावं असं तिच्याकडे काही उत्तरच नाही आहे, मी सांगतो तिने काय केलं ते. आणि मग अर्जुन सांगतो की मी माझ्या बायकोला रोज डेच्या दिवशी गुलाब देण्यासाठी गुलाबांचा बुके आणला होता, तर हिने तो गुलाबांचा बुके खराब केला, हिने तो बुके चोरला. त्यानंतर मी माझ्या बायकोला देण्यासाठी आणखीन एक गिफ्ट आणलं होतं, ते सुद्धा प्रियाने खराब केलं. आणि नंतरनं आज मी माझ्या बायकोला टेडी डेचं गिफ्ट देण्यासाठी टेडी बिअर आणला, तर हिने तो टेडीसुद्धा चोरण्याचा प्रयत्न केला. आता हे ऐकून अश्विन हा चिडतो. अश्विन म्हणतो तन्वी दादा हे जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे का, तू खरोखर असं काही केलंयस का. त्यावर प्रिया खोटं बोलायला जात असते. त्यावर अश्विन म्हणतो गप्प बस तन्वी, तू ना मुळात काही बोलूच नकोस, कारण आता मुळात तुझ्याकडे बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीच आहे. अगं व्हॅलेंटाईन वीक होता, दुसरी तुझ्याऐवजी कोणी मुलगी असती ना तर तिने स्वतःच्या नवऱ्याला मनवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असते, पण तू नाही, तू तर कुरापती करण्यातच इतकी व्यस्त होतीस की तुला तर व्हॅलेंटाईन वीक लक्षात सुद्धा नसेल, बरोबर ना. दुसऱ्याचा व्हॅलेंटाईन खराब करण्यापेक्षा आपल्या नवऱ्याबरोबर आपल्याला छान सेलिब्रेट करता येऊ शकतं, याचा जर विचार केला असतास ना तर जरा जास्त बरं झालं असतं. पण जाऊ दे म्हणा, मी सुद्धा अपेक्षा कोणाकडनं करतोय, माझी चूक आहे असं आता अश्विन म्हणतो. आणि मग तो अर्जुनला म्हणतो आणि दादा तू, अरे जाऊ देत ना, तू हिच्या नादी कुठे लागतोयस, सोड. तू एक काम कर ना, तू सायलीसाठी छान नवीन मस्त मोठा टेडी बिअर घे. तसंही हा एवढा छोटासा टेडी देऊन तिला काय होणार आहे, तिला असा मस्त छान आणि मोठाच्या मोठा टेडी गिफ्ट कर ना. चल मी तुला मदत करतो टेडी सिलेक्ट करण्यासाठी, आपण दोघं मिळून घेऊयात ना टेडी. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो खरंच अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो हो तर चल ना आपण निघूया. आणि मग आता अर्जुन आणि अश्विन हे दोघंही भाऊ तिकडनं निघतात. आता प्रियाला मात्र खरं तर खूपच जास्त राग आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो आणि त्यामुळे प्रिया ही तिकडे गप्पच राहते. त्यानंतर मग आता अश्विन तिकडनं बाहेर गेल्यावर प्रिया म्हणत असते अरे यार,
आता तर हा अश्विनसुद्धा माझ्या टीममध्ये उरलेला नाही आहे. आता हा अश्विनसुद्धा ह्या सायली आणि अर्जुनच्या मागे पुढे करायला लागलं आहे. नाही नाही नाही, काहीही झालं तरी हे असं होता कामा नये. जर हे असंच सुरू राहिलं ना तर एक दिवस हा अश्विन ह्या सायली आणि अर्जुनचं ऐकून मला घराबाहेर काढायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आणि हे माझ्यासाठी काही चांगलं नाही आहे. मला काहीतरी करायला हवं, अश्विनला माझ्या बाजूने वळवून घ्यायला हवं. खरंच पण मी मूर्ख आहे का? एवढा चांगला व्हॅलेंटाईन वीक माझ्या हातात होता त्या अश्विनला माझ्या घोळात घेण्यासाठी, आणि मी विसरले कशी काय? शिट, खरंच या अर्जुन सायलीच्या नादात आहे ना माझ्या लक्षात काहीच राहत नाही असं आता प्रिया विचार करू लागते. आणि आता काहीतरी करायला हवं त्या मूर्ख अश्विनला घोळात घेण्यासाठी लवकरात लवकर, असंही ती आता ठरवत असते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.